जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आज आलेले आहे वावरामध्ये. तर कसं स्प्रिंकलर बदलायला आलेलो होतो आणि आपला गहू पण बघून येऊ म्हणलं कसं झाला. आणि तिकडं पुढं हरभरण ते पण टाकलेलं आहे. तर बघा आपलं 2 नंबरचा गव्हाचा टप्पा असा उतरलेला आहे. तर इकडं आधी टाकलेला होता. तर ह्यो आता भारी झाला एकदम. काय पाहते अजून ना. हा ना पिवळा झाला. हा ना ह्यो पान पाहिलं पेरेल किती बाय झाला. हा ना नाही ह्यो पाहिला पाना गहू किती बसतात. तिकडच्या बोरेल बोर आले का नाही. हरभरा ते पाहून येऊ आपण. हा ना पाहून येऊ. जेवरी ते पण टाकले तिकडं. हा ना यंदा लय गहू आहे आपला. हा ह्यो पण गहू चांगला उतरला का. यंदा चपात्याच खायचं. आपल्या इकडे बिबटे आलेला आहे म्हणते. हा का जो कसं आता रात्रीला पाणी भरायला तर हेच झालं. भेवच वाटत. हा ना मग रात्रीच म्हणलं का मग कसं बिबटे आलेला आहे. रात्री कोणी पाणी भरीतच नाही आता. हा ना पिवळा झाला. हे पाना पिवळा झाला असा. आणि हे बिर्याणी ते टाकलं तर होईल ना. हे कसं जास्त पाणी झालं त्याच्यामुळे पिवळा झालं ना. हे बघा आमच्या गावाला जास्त पाणी आणि हे वावरात जास्त पाण्याची होती ना. हा उपळायला होतं त्याच्यामुळे जास्त. ह्यो पण गहू चांगला उतरला. हे बघा इकडं 3रा टप्पा आहे गव्हाचा. आणि ह्यो पण गहू एकदम मस्त उतरला. तिकडून हरभरण दे ना. हरभरच पाहिजे होतं. मम्मी सकाळीच विचारित होत्या की हरभरा उतरला नाही. आपण लय दिवसापासून इकडे आलोच नाही ना. हा तुम्ही आले होते. जेवारी कुठे टाकले. हा का तर बघा इकडं हरभरा टाकलेलं आहे. तर आता हरभरा पण चांगलं उतरलं. हा कढीची भाजी. हरभऱ्यातली आणि ज्वारीतली भाजीली भरल्यात बरं खायला. इतकं काय म्हणजे इतकं दिसत नाही हो हरभरा अजून. दिसत ना ठेवला ठीक आहे बरी बरी. हा दिसत ना पेरेल ना. आणि जेवरी तिकडून वाटतं. जेवरी नाही दिसत ना. दिसते पण पातळ जरा. एवढं हरभरा आहे आपलं. चला मग याला स्प्रिंकलरला पट्टी पण मारू. बघा आपल्याला स्प्रिंकलर बदलायचे आणि कसं पट्टी देऊन घ्यायची आहे. त्याच्यामुळे स्प्रिंकलर पट्टी मारायला आलेलो होतो आम्ही. हा ना वल्लय लईच वल्ल झालं आज. हे बघा आपला गहू पण पाहायला चांगला झालेला आहे. तुम्ही याच्या आधी पण व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे. तर आता स्प्रिंकलरला पट्टी देऊन घेणार आहे आम्ही 2 जण, मी आणि शंभूचे पप्पा. तिकडे देऊ छड्यानं. तर बघा आता मी छडे देऊन येणार आहे आणि शंभूचे पप्पा चालू झालेले आहे. तर स्प्रिंकलर जोडून घ्यायचं. आणि बघा आपला गहू किती मस्त असा वाटते आणि भारी झालेला आहे एकदम. बघा आता स्प्रिंकलर पण जोडून झालं आणि आता आम्ही चाललेलो होतो गवत आणायला. आपल्या कांद्याच्या वावरामध्ये तुम्ही बघितलेलंच आहे की खूप सारी बाजरी आणि गवत पण भरपूर आहे तिथं. तर म्हटलं चला घरी जाता वेळेस एक गवताचं गठोडं घेऊन जाऊ. बाजरी आणि गवत नाही सुनो. आता लाईट किती वाजता येईल. 12 वाजता आहे का. हा हा चला मग गवत घेऊन जाऊ. गठोडं गाय पण न्यावं लागेल आपल्याला अजून. हा ना बघा कारण की आजच डोंगराला आणि लसणाला पाणी पण दिलेलं आहे. तर मागच्या हप्त्यामध्ये आम्ही लसूण लावलेला होता
आणि आज पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे म्हणलं धणे लावू. कारण की कोथिंबीर घरची जर असतील खायला तर आपण कोथिंबीरची वडी किंवा मुटकुळे करून खातो. तर बघा आता मी असं दांडामध्ये कोथिंबीर लावणार आहे. शंभू सरक दादा. बघा अशी बुतकी बुतकी टाकायची कोथिंबीरचे. सरक दादा. इकडं 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 बाहेर जायचं. तर बघा आत्ताच घरी पण आले आणि आवरलं पण. तर मम्मी ते तिकडं मंदिराकडे आहे त्याच्यामुळे म्हणलं आता स्वयंपाकालाच लागू लगेच. तर शंभूचं आणि दीदीचं पण आवरलं. तर बघा शंभूचं मेकअप वगैरे झाला आणि जर्किन घालून बसला. हा शंभू थंडी वाजते ना. सॉक्स पण घातले. तर बघा इकडं दीदीनं पण जर्किन आणि सॉक्स पण घातले. गन लावला. बर मम्मी काय करते ते. पोळ्या लागल्या. हा का आवरलं का. चहा करू राहिली मी. काय करू पिठवळीच्या हा मग नंतर पोरं पण लगेच लागते. आलो ना. तो म्हणत होता जर्किन घातलं सॉक्स घालून दिले मम्मी ना मेकअप केला. मग आता थंडी नाही वाजत ना. आता टोपी कोणी घातली ते केस काय केस हात नकलो केस उचकते त्याचे कोंबडा फाडला त्यांनी. हा शंभू स्प्रिंगलर बदलेला ना. हा बदलेला ना. लय थंडी बाई. लय थंडी आहे मग काय. आणि त्याच्यामध्ये भेव झाला आता वाघाचं. हा ना 8 दिवसापासून तर लय झालं का ते. हा ना इकडं दिसला तिकडं दिसला चालूच आहे ते. काल आता आपल्या शेजारी येईल होता इथं कुठं तात्याच्या घराच्या अंग बापरे किती जवळ आला होता. मग काय त्याच्यामुळे स्प्रिंकलरला पलटी पण मारली. बेवच झालं ते चांगलं चांगलं. भेवच झालं चांगलं. शंभू त्याच्यामुळे शंभूच पप्पा ते पण काय रात्री जाईन नाही आता पाणी भरायला. पाठी पाठी जाते ते त्याच्या बेवाना. हा ना मग मग वाघ आहे ते, दुसरं काही नाही ना. आ मग वाघ आहे तो. हा ना मग नावातच त्याचा दरार आहे चांगला मोठा. नावातच डराळ आहे त्याच्यामुळे तो भी वाटत ना. मम्मी ते नाही चहा टाकला असता पण. चहा टाकायचा पण मी म्हणलं मम्मी ते वस्तू तुम्ही वस्तू ना घ्यावा मग तशी भिजत पिल्लू झोपलं. पिल्लू झोपेली म्हणूनच म्हणलं चिव. उरकून घ्या. ते मम्मीकडे मम्मी सोबत गेलेलं ना. हा का सोन बाबू बरं हा चिकुडे इथं आहे बाई आबा त्यांना म्हणा दर्शी घ्या ना थोडं उशिरा चालू करायचं मोठं. हा ना काय बाई बापू पण गेला आई सोबत आणि बाबन ते मंदिराकडे गेले म्हणा. त्यासाठी आज पप्पानी एवढी मोठी मरक्युरी आणली माहिती का. मंदिरापाशी ना हा, तिथं आहे ना लई झाडं अंधार नाही होता. हा मग त्यासाठी बाई त्या वाघाच्या भेवानं पार म्हणजे इतकी मोठी मरक्युरी आणली ना. तेच चालू आहे त्यांचं 4 वाजता गेले तिकडं. हा ना तेच लावायचं ते मग कसं तिथं बरं राहील ना मोठं उजाड जरा जास्त असला मग बरं नाही. झाडं लई ना ग तिथं झाडं लई ना. त्याच्यामुळे लाईट मोठा बल्ब. मोठं बल्ब आणायचं तिथं. मग काय काय भाजी करायचंय आता. पाहू ना आता मम्मी- मेथीची भाजी ते आणले मम्मी ते आल्यावर काय म्हणते हा तर पीठ म्हणून घ्यावं. मग काय